नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत वयाच्या 40शी नंतर अशा काही उपयुक्त टिप्स की ज्याने आपले शरीर आणि मन दोन्हीही व्यवस्थित राहायला मदत होईल. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. सोबतच असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तर चला, जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. वयाच्या 40शी नंतर शरीर निरोगी राहण्यासाठी या काही महत्त्वाच्या टिप्स. 40शी नंतर तांदळापेक्षा ज्वारी, बाजरी जास्त वापरा. हाडं, गुडघे मजबूत राहतात. दररोज दुपारी जेवणामध्ये 1 वाटी सॅलड घ्या, जे पचनासाठी खूप चांगलं असतं. महिलांनी 40 नंतर जवस नक्की खाल्लं पाहिजे, त्यामुळे आपले हार्मोन्स बॅलन्स राहतात. तुम्ही जवसाची चटणी हा एक सगळ्यात सोपा उपाय वापरू शकता. चौथी गोष्ट आहे, झोपेला कमी लेखू नका. रात्रीची गाढ झोप तुमच्या हार्मोन्सचा रिसेट बटन आहे. 6 ते 7 तास झोप घेतली तर दिवसात थकवा निम्मा होऊन जातो. थकवा जाणवत नाही. टीप नंबर 5, रोज 1 चमचा तूप हार्मोन्स, मेंदू आणि सांधे सगळं संतुलित करतो. त्यामुळे डेली तूप घ्यायलाही विसरू नका. टीप नंबर 7, रोजच्या जेवणामध्ये 2 चमचे तीळ घ्यायला विसरू नका. तीळ हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आणि त्याने शरीरातील कॅल्शियम नैसर्गिकरित्या वाढतं. टीप नंबर 8, पोट जास्त फुगत असेल तर रात्री सुंठ आणि मध घ्या. झोपही चांगली येईल आणि पचनही छान होईल. टीप नंबर 9, आठवड्यातून 2 ते 3 दिवस आंबट पदार्थ टाळा. अत्याधिक आंबटपणा केस आणि स्किनसाठी हानिकारक असतो. टीप नंबर 10, संध्याकाळी चहा कमी करा. त्याऐवजी कोकम, लिंबू पाणी किंवा गरम पाणी प्यायला सुरुवात करा. चहा कमी केल्यामुळे शरीरातील साखर आपोआपच कमी होते आणि तुमचं आरोग्य सुधारू लागतो. शरीरामधील स्टॅमिना वाढतो, चेहऱ्यावरील ग्लो वाढतो. साखर बंद केल्याचे खूप सारे चांगले परिणाम आहेत, पण चहा सोडणं हे सर्वांसाठी खूप मुश्किल काम असतं. टीप क्रमांक 11, हाडं दुखत असतील तर तीळ, गूळ, तूप लाडू रोज 1 खा. जबरदस्ती हे लाडू जर खाल्ले तर यांनी तुमची हाडं मजबूत होतात आणि गूळ आणि तूप हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. टीप क्रमांक 12, रात्री झोपण्याआधी 1 ग्लास कोमट पाणी. पोट साफ होईल आणि शरीरातील सूज देखील कमी होईल. टीप क्रमांक 13, साखर कमी करा. जीवन जास्त. 40शी नंतर प्रत्येक चमचा साखर शरीरात सूज वाढवतो. शक्यतो गूळ, मध अशा नैसर्गिक गोडाचा वापर करा. साखर शक्यतो वापरायचीच नाहीये. साखर जर बंद केली तर तुमच्या शरीरासाठी खूप खूप फायदे होतील. सकाळी उठल्यावर थोडे पाणी घेऊन तोंडातील पहिली लाळ गुळण्या करून प्या. ॲसिडिटी कमी होईल. उठल्यानंतर काहीही करण्याच्या आधी थोडंसं कोमट पाणी प्यायचं आहे, म्हणजे अगदी वॉशरूमला जाण्याच्या आधी पिलं तरी पण चालेल. रोज 40शी नंतर पाण्यात गव्हाच्या दाण्याएवढा चुना घ्या. दिवसा कमी कमी 3 लिटर पाणी प्या. जेवणात मेथीचा प्रयोग करा. सकाळी उठल्यावर मेथी रात्रभर भिजलेलं पाणी प्या आणि मेथी देखील चावून खा. वजनाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. 40 नंतर 3 ते 4 किलो वजन वाढलं तरी हृदयावर दबाव दुप्पट बसतो. रोज 20 मिनिटं वेगात चालणं सुरू करा. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर राहील, कारण की 20 मिनिटं जरी चाललं तरी पण आपलं शरीर खूप ॲक्टिव्ह राहतं. हाडं कमकुवत होऊ देऊ नका. तीळ, रवा लाडू, दूध, दही, मोरिंगा, बाजरी आठवड्यातून 3-4 वेळा खा. कॅल्शियम शरीरात ह्या वयात खूप गरजेचं असतं, कारण की आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी व्हायला सुरुवात होते 40शी नंतर आणि इथंच खरी गरज आहे. शरीरातलं कॅल्शियम जर मेंटेन ठेवलं तर शरीर देखील सदृढ आणि ॲक्टिव्हच राहतं. शरीरातील B12 आणि D3च्या तपासण्या करायला विसरू नका. हे 2 व्हिटॅमिन कमी झाले की
थकवा, चक्कर, केस गळणे ह्या सगळ्या समस्या सुरू होतात. त्यामुळे 6 महिन्यातून व्हिटॅमिन B12 आणि D3च्या चाचण्या करायला विसरू नका. टिप क्रमांक 21 पोटाची चरबी म्हणजे अलार्म किती कमी करण्यासाठी रात्री जड टाळा. रात्री 7:30च्या आधी जेवण आटपा. जमलं शक्य असेल तर जेवणामध्ये रात्री 1 वाटी डाळ घ्या किंवा मग कुठल्याही भाज्यांचं सूप घ्या. त्याने जेवण कमी जातं आणि शरीर चांगलं राहतं. पचन देखील सोयीस्कर होतं. ताण कमी करा. तोच सर्व आजारांची आई आहे. दररोज 5 मिनिटं शांतीने बसून खोल श्वास घ्या. त्यामुळे हार्मोन बॅलन्ससाठी मोठा फायदा होतो. टिप क्रमांक 23 पाणी पिण्याची सवय बदला. शरीर 40 नंतर पटकन डिहायड्रेट होतं. दर 1 तासाला 1 ग्लास पाणी. इतकं साधं आणि तरीही प्रभावी. पुरुषांसाठी पोटऱ्यांची ताकद टिकवा. रोज 30 स्क्वॅट्स करा. गुडघे, कंबर आणि पाठ मजबूत राहते. टिप क्रमांक 25 रात्री फोन दूर ठेवा. स्क्रीनचा प्रकाश झोप खराब करतो आणि मेंदू ओव्हरलोड होतो. टिप क्रमांक 26 हृदयाची काळजी घ्या. आठवड्यातून 2-3 दिवस तरी 25 मिनिटे चालणं, योगा, प्राणायाम करा. टिप क्रमांक 27 मीठ कमी, रक्तदाब कमी, तळलेले पॅकेट फूड शक्यतो टाळा. टिप नंबर 28 डायजेशन किंग बनवा. जेवल्यानंतर 5 मिनिटं 200 पावलं चालण्याची सवय करा. टिप क्रमांक 29 रोज 1 कप हळदीचे दूध नाहीतर गरम पाण्यात हळद मिसळून प्यायला विसरू नका. फायबर वाढवा. सॅलड, भाज्या, मूग स्प्राऊट यामुळे पोट हलकं आणि स्वच्छ राहते. टिप क्रमांक 31 केसांसाठी किमान आठवड्यात 2 वेळा ऑइलिंग करा. कोरफड जेल, नारळ तेल उत्तम टॉनिक आहे केसांसाठी. स्किनसाठी देखील उपाय करायला विसरू नका. टिप क्रमांक 22 स्किनसाठी सूर्यकिरणांपासून थोडं संरक्षण. घरात असाल तर हलकं मॉइश्चरायझर जरूर लावावं. 33 लिव्हरची काळजी घ्या. हळद, पपई, बीटरूट, लिंबू दर आठवड्यात 3 दिवस या गोष्टी खा. टिप क्रमांक 34 रोज 10 मिनिटं स्वतःसाठी शांत बसा. आवडीची कुठलीही गोष्ट करा. स्वतःशी बोला. हा मानसिक डिटॉक्स आहे. टिप क्रमांक 35 हसणं विसरू नका. 40 नंतर हसणं म्हणजे औषध फ्री पण सर्वात प्रभावी उपाय आहे. हसण्याला कुठलेही पैसे लागत नाहीत. टिप क्रमांक 36 सकाळी पहिली गोष्ट कोमट पाणी, 1 लिंबू. लिव्हर साफ होतं, पोट हलकं होतं आणि दिवसभर एनर्जी टिकून राहते. टिप क्रमांक 37 रिकाम्या पोटी 5 बदाम, 2 अक्रोड मेंदूचं आरोग्य, हार्मोन्स आणि स्किन तीनही सुधारतात. टिप क्रमांक 38 चहा कमी, ग्रीन टी, लिंबू पाणी जास्त. चहातील टॉनिक्स शरीरातील कॅल्शियम कमकुवत करतात आणि चहाने तुमचं शरीर खरोखरच कमकुवत होतं. टिप क्रमांक 39 आठवड्यातून 2 दिवस बाजरीचा समावेश करा. बाजरी हाडांसाठी आणि पचनासाठी सोन्यासारखी आहे. त्यामुळे बाजरीची भाकरी खायला कुणीही विसरू नका. टिप क्रमांक 40 अंड खात असाल तर पिवळा वळख टाळू नका. यातले विटॅमिन्स डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी एकदम बेस्ट आहे. त्यामुळे अंड खात असाल तर ते पूर्णच खायला शिका. टिप क्रमांक 41 दररोज जेवणात 1 वेलची पचन सुधारते, गॅस कमी होतो आणि श्वास ताजा राहतो. टिप क्रमांक 42 तेलाचा वापर कमी पण तूप विसरू नका. तूप मेंदू, सांधे आणि पचनासाठी 40 नंतर अमृत आहे. टिप क्रमांक 43 मीठ कमी ठेवा. लाईट मीठ, लाईट लाईफ. रक्तदाबावर ताबा मिळवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. टिप क्रमांक 44 जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. 30 मिनिटांनी पाणी घेतलं तर पचन खूप सुरळीत राहतं. टिप क्रमांक 45 रात्रीच्या जेवणात जड पदार्थ टाळा. भात, बटाटा, पिठलं शक्यतो दुपारी खा. रात्री हलकं ठेवा. व्हिडिओतील माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला यापुढे देखील माझे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील. आणि बरोबरच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिला आहे हे देखील कमेंटमध्ये कळवा.
याने मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे आणि कुठल्या कुठल्या गावात पोहोचला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, खुश राहा. बाय बाय.